सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये व्यावसायिक LPG सिलेंडर आणि घरगुती LPG सिलेंडर यांची काय स्थिती आहे हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर सर आहे। सर, सध्या काय स्थिती आहे? कारण की काही सकारात्मक चित्र दिसते की कमर्शियल LPG सिलेंडरचा वाटप देखील हळूहळू सुरू होताना पाहायला मिळत आहे। नाही, मी रोज डेली आपल्या माध्यमांशी इंटरॅक्ट करत आहो आणि रोज आमचं जो फूड सिव्हिल सप्लाईज डिपार्टमेंट आहे, या ज्या डिस्ट्रीब्युटिंग एजन्सीज आहे HPCL IOCL यांच्यावर डेली आम्ही 2-3दा चर्चा करत आहो। मी मागच्या 7 दिवसांपासून रोज सांगत आहो की पॅनिक करण्याची कुठलीच गरज नाही आहे। डोमेस्टिक राहो, कमर्शियल राहो, सगळ्यांना ॲडिक्वेट सिलेंडर मिळतात। तुमच्या जेवढा गरजा आहे तेवढ्या मिळतात। लोक अननेसेसरी पॅनिक होऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी अफवाच्या माध्यमातून पॅनिक बाईंगसाठी कुठेतरी प्रयत्न करत आहेत। ते न होण्यासाठी आणि कुठेतरी ब्लॅक मार्केटिंग आणि होर्डिंग रोखण्यासाठी आम्ही ऑलरेडी सिटी आणि ग्रामीण यांच्या जे फूड सिव्हिल सप्लायज आमच्या डिपार्टमेंट आहे त्यांच्या कमिटीज आम्ही बनवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर्स, नायब तहसीलदार, तलाठी आम्ही ठेवून तेही आमचे रेड्स करते आणि इन्स्पेक्शन करते। आणि ॲट द सेम टाईम आपण CP सरांनी पण आपल्याशी बोलले, त्यांनी पण आपल्या कमिटी हे बनवलं आहे। आणि आम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की कोणी पण जर होर्डिंग आणि ब्लॅक मार्केटमध्ये इन्व्हॉल्व असेल त्यांच्यावर इसेन्शियल कम्युनिटीमध्ये आपण FIR ऑलरेडी करत आहोत आणि कोणी भेटलं तर आपण त्यांना सोडणार नाही। परंतु आज जे आहे आपण ऑलरेडी बघितलं की काही प्रमाणामध्ये अजून ॲडिशनल गॅस आपल्या पोर्ट्सवर आलेला आहे। त्यामुळे मला असं वाटत नाही की आज नागपूरमध्ये कमर्शियल सिलेंडरच्या अभावी एक कोणतं हॉटेल बंद आहे किंवा कोणत्या नागरिकांना डोमेस्टिक सिलेंडर न मिळाल्यामुळे त्यांच्या घरी आज जेवणच बनलेलं नाही, असं स्थिती नाही आहे। ते दिसत आहे आपल्याला मीडियामध्ये की ते लोक गर्दी करते। आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही का, त्यांचं म्हणणं आहे की सर एक आहे परंतु जर उद्या बंद झालं तर आम्ही घेऊन ठेवू। त्यामुळे पॅनिक बाईंग करायची गरज नाही आहे। परिवारांसाठी ॲडिक्वेट सिलेंडर आहे, कमर्शियलचं ॲडिक्वेट सिलेंडर, आणि येत्या काळामध्ये सप्लाय साईट अजून मजबूत होईल। त्यामुळे हे पुढच्या 2 दिवसामध्ये अजून आपल्याला रिलॅक्सेशन याच्यामध्ये मिळेल। कमर्शियल सिलेंडरचा काही व्यावसायिक कोठा ठरवला का की त्यांना जेवढी गरज आहे त्याच्या किती टक्के पुरवठा होईल? डिमांड बेस्ड मिळत आहे, पण लोकांचा डिमांड 4 सिलेंडरचा आहे तर ते 8 मागत आहे, ते होणार नाही। जेवढं त्यांचं डिमांड आहे, जे रेग्युलर त्यांचं कन्झम्पशन आहे त्या हिशोबाने त्यांना मिळेल। पण आमची प्रायोरिटी आहे की जे मुलं जिथे हॉस्टेल्स वगैरे त्यांना कमी पडू नये, त्यासाठी पण आम्ही प्रायोरिटी आम्ही केलेली आहे। औद्योगिक क्षेत्रातनं काही तक्रारी होत्या की त्यांच्याकडे प्रोडक्शनच्या अडचणी येत आहे? नाही, तक्रारी नाही। काल रात्री जवळपास 7 वाजता काही डेलिगेशन माझ्याकडे आलं होतं, त्यांना मी आज बोलवलेलं आहे। डेलिगेशन, कलेक्टर ऑफिस, सप्लाय ऑफिस आणि एजन्सीज त्यांना बसून आम्ही काय ग्राउंड ट्रुथिंग आहे, आणि आज मी ऑलरेडी माझ्या टीमला सांगितलं की ग्राउंडवर काय परिस्थिती आहे, खरंच सप्लाय कमी आहे की पॅनिक मोडमध्ये तेही आलेले आहेत, ते विचार करून संध्याकाळी मी बसून मग निवांत मी आपल्याला हे सांगतो। साठेबाजीवर कशी नजर ठेवली जात आहे? आमचे कमिटीज आहे, आमचे जे इन्फॉर्मंट्स आहेत ते आम्हाला सांगतात आणि कोणी भेटलं तर आम्ही इसेन्शियल कम्युनिटीमध्ये त्यांच्यावर कारवाई करू। नागपूरमध्ये आतापर्यंत एकही साठेबाज म्हणजे सापडलेला नाही, काय म्हणायचं? आमच्या लोकांचं म्हणणं काही कारवाई आम्ही केलेली आहे, त्याची आता मी हिअरिंग घेईल आणि त्याच्यावर मग कारवाईचा आदेश देईल। म्हणजे प्रशासनाची कारवाई चुस्त असल्यामुळे कोणी साठेबाजी करायची हिंमत केली नाही असं म्हणायचं का? तुम्ही सांगा ना, तुम्ही मीडिया आहे, तुम्ही ग्राउंडवर आहे, तुम्हीच सांगा होत आहे की नाही होत आहे। नसेल होत तर खूपच चांगलं आहे, होत असेल तर आम्ही त्यांना ठोकून काढू। धन्यवाद। तर हे होते नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।